आणि चपाती मात्र चांगली भाजून घ्यायची, कच्ची नको राहायला. एकदा फिरून घ्यायची. स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस, ज्यावेळेस फिरून घेतो आपण त्यावेळेस काय होतं, खाली डागाळ लागत होत नाही आणि जी खालची साईड आहे ती लागल्या जात नाही. सगळ्या साईडनी मस्त अशी खरपूस भाजल्या जाते. दोन साईड भाजूस पर्यंत आपली चपाती झाली पाहिजे. लाटणं पटापट 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 फिरवत चालायचं आणि कडा दाबत चालायच्या. चपातीच्या मेन कडा दाबायच्या. कडा दाबले की आतली साईड बरोबर मोठी होत चालते. जी जी तुम्हाला कड वाटण मोठी तर ती कड दाबत चालायचं. मध्यभागी जर समज तुम्ही पातळ केलं आणि साईडने जर का जाड ठेवलं तर तुमची चपाती फुलणार नाही. तर त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवा, कडा दाबायच्या चांगल्या व्यवस्थित. तुमची चपाती 100% फुलणार म्हणजे फुलणारच. तर चला हा पण शॉर्टकट करूयात आपण. चपाती पण मस्त आपली फुलत आहे छानपैकी. आणि मी भिजवत ठेवत नाही, काही नाही, चांगल्या पद्धतीने चपातीचं पीठ मळलं जातं आणि लगेच करते. जसं मग चपात्यांचं पीठ भिजवत ठेवलं की ते जास्त आणखीन लूज होतं आणि मग चपाती आपल्याला लाटायला खूप प्रॉब्लेम येतो, पीठही जास्त लागतं. तर ही बघा चपाती एकदम व्यवस्थित आहे आणि कितीही तुम्ही इकडे 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 करा तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही. ती फाकत नाही का काय नाही काय नाही, एकदम व्यवस्थित जेवढी लाटली तेवढीच राहते. तर चला तर मग आता हा आपण शॉर्टकट करूयात. कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा मला. हा सडा यूज करत असते बरं का मी पीठ लावण्यासाठी. आणि माझी परात बघा, त्या परातीत असं वाटतंय का आपण बघा, आता मी सगळ्या साईडने दाखवते अशी, म्हणजे तुम्हाला नाही का थोडस किंचित किंचित वाटतं. जरा ते थोडस पाणी टाकलं तर एकदम परात मस्त स्वच्छ राहणार आहे. आणि पोळपटही बघा माझा किती स्वच्छ दिसत आहे, असं वाटतं धुतलेला आहे. दोन्ही गोष्टी धुतलेल्या आहेत, परंतु दोन्ही गोष्टी यूज केलेल्या आहेत. तर छान पद्धतीने पीठ मळलं तर नक्कीच हातालाही लागत नाही. मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की हातालाही पीठ लागत नाही. छान मळलं की डायरेक्टली उंडे करून घ्यायचे एंडिंगला तेल लावून. आणि तुम्ही बघताय सगळं व्यवस्थित आणि चपातीही छान फुलती, सगळं व्यवस्थित होतं. तुम्हीही ट्राय करा. आणि जे आपले लाईव्ह असतात, लाईव्हचे जे शॉर्ट कापले असतात तर त्यालाही छान छान छोटे छोट्या कमेंट्स करत जावा, बघत जावा तुम्ही. आणि तुम्ही माझ्या जे लाईव्ह बघता किंवा जो शॉर्ट बघता तर त्याला खरंच तुमचं मनापासून थँक्यू. बघा बोलता बोलता झाल्या पण चपात्या पण झाल्या. आराध्याने तरी थोडीफार चपाती खाल्ली आणि आराध्या रडली नाही म्हणून मी इथं लाईव्ह ठेवलं, नाहीतर मी ठेवलं नसतं. आता आरोची पण चपाती संपलेली आहे. तर तुम्ही या, अशी बघा किती खरपूस मस्त चपाती झालेली आहे, छान अशी. गरम आहे, हात नाही लागत, इथं ठेवतो ठीक आहे. तर हे तुम्ही बघू शकताय. कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा. हाई शॉर्टकट करते बर का. आरू बघा, आरू बघती की काय मम्मी देती म्हणून लोकांना काय सांगते म्हणती, मामा लोकांना, मावशी लोकांना. आरूला पण चपाती देते बर का. धर. हा, आरूला गरम लगेच कळतं सगळ्या गोष्टी.